साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। माजी महापौर मनोहर सपाटे व बाबासाहेब सपाटे या पिता पुत्रावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला असून मनोहर सपाटे अटकेत तर मुलगा फरार आहे। लकी चौक येथील शिवपार्वती लॉजवर वादाचे रूपांतर हाणामारी आणि नंतर जातीवाचक शिवीगाळीत झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी महापौर मनोहर सपाटे व त्यांचे पुत्र बाबासाहेब सपाटे यांच्यावर फौजा चौडी पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे। मनोहर सपाटे अटकेत असून बाबासाहेब सपाटे हा फरार झाला आहे। यातील फिर्यादी किरण साळवे हे शिवपार्वती लॉजवर मॅनेजर आहेत। 13 ऑक्टोबर रोजी पहाटे 1 ते 2च्या दरम्यान शिवपार्वती लॉजमध्ये आलेल्या प्रवाशावरून किरण साळवे व बाबासाहेब सपाटे यांच्यात वाद झाला। त्या वादाचे रूपांतर हाणामारीत झालं। त्याचवेळी बाबासाहेब सपाटे यांनी साळवे याला जातीवाचक शिवीगाळ केली असं फिर्यादीत म्हटलं आहे। नंतर किरण साळवे यांनी फौजा चौडी पोलीस ठाण्यात गुरुवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी बाबासाहेब सपाटे याच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवला आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त माधव रेड्डी यांनी दिली। किरण साळवे यांच्या तक्रारीवरनं मनोहर सपाटे आणि बाबासाहेब सपाटे यांच्याविरुद्ध भादवीच्या कलम 323, 504, 506 आणि ॲट्रॉसिटीच्या कलम 32531 RS अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करत आहोत। या गुन्ह्यात मनोहर सपाटे यांचंही नाव घेतलं आहे। शुक्रवारी फौजा चौडी पोलिसांनी मनोहर सपाटे यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून बसवलं होतं। सपाटे यांना अटक केल्याचे समजताच माजी महापौर दिलीप कोल्हे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बर्डे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संतोष पवार, नगरसेवक विनोद भोसले, माऊली पवार यांच्यासह मराठा समाजातील नेते आणि सपाटे समर्थकांची गर्दी झाली होती। या सर्वांनी सहाय्यक पोलीस आयुक्त रेड्डी तसेच पोलीस निरीक्षक राजेंद्र बैरट यांची भेट घेतली। मात्र ॲट्रॉसिटीचा गुन्हा असल्याने त्यांना काहीही करता आलं नाही।